नमस्कार मंडळी, मी तुम्हाला आज साखरेची चिक्की बनवून दाखवणार आहे. तरी तुम्ही मला सबस्क्राईब करा. आता आपण शेंगा फोडून घेऊ. आता हे आपल्या जुन्या शेंगा आहेत बघा. आता हे संपत आल्यात आता शेंगा. लय दिवस बी शेंगा नाहीत घरात टिकत, काय होते ह्या दिवसात जरा खवट होतात बघा. आता 12 महिने झाले त्या शेंगाला, तरी अजून चांगल्या राहिल्यात आहे. एवढ्या नाही खराब झाल्या तरी. शेंगदाण्याची चिक्की करण्यासाठी एक बारकी वाटी शेंगदाणे घेतलेत आणि त्याच्यापेक्षा दीड पटीने साखर घेतली आणि 2 चमचे तूप घेतले. एवढं साहित्य घेतलंय. आता शेंगदाणा भाजण्यासाठी तवा ठेवून घेते चुलीवर. तव्यात शेंगदाणा टाकून घेते भाजायला. शेंगदाणा आता बारीक जाळावरच भाजून घ्यायच्यात बघा. आपल्याला शेंगदाणा कडक भाजायच्यात, खरपूस लागतात म्हणजे. पण बारीक जाळा भाजायचं. मोठ्या जाळा भाजलं तर नुसतं करपत्यात वरनं साल आणि आत कच्चं राहतात. त्याच्यामुळं आपल्याला बारीक जाळावर भाजून घ्यायचे शेंगदाणा, म्हणजे लाल शेंगदाणा भाजतात. आता ह्या का शेंगदाण्याला कलर यायला लागलाय. असंच बारीक जाळावर असं सारखं हलवून भाजून घ्यायचं बघा, म्हणजे करपत नाहीत. नाही तर नाही हलवलं तर एका अंगाने करपत येत. म्हणून सारखं असं हलवून घ्यायचं. लाल कलर आणायचा शेंगदाण्याला आपल्याला. आता ते कलर यायला लागला. आता शेंगदाणा लाल कडक भाजलेला दिसतात बघा. तेव्हा कलर कसला मस्त आला आता. पण आता काढून घेते. हे आता 5 मिनिटं चांगलं गार होऊन द्यायच्यात, म्हणजे कडकपणा येतो आणि त्याच्यावरची साल पण निघते बघा चांगली. म्हणून चांगलं गार होऊन द्यायचं. काही शेंगदाणा आता चोळून पाकडून घेते बघा जरा चांगलं. साल काढून घेते. मस्त साल निघायला लागले आता. हे का आपण लाल भाजून घेतलेत ना, त्याच्यामुळे हे का कशी साल निघते. गारबे झालेत आता. आतून पण कसला मस्त लाल कलर आलाय बारीक जाळावर भाजल्यामुळे. आणि जास्त जाळावर भाजल्यावर असा कलर राहत नाही त्याला, वरनं साल करपते नसते. आता एक एक राहिलेला असं काढून घेते साल त्याचे. आता ही झाली शेंगदाण्याचे साल काढून बघा. बघा किती शेंगदाणा लाल जरद भाजलेले. आता पाक घेण्यासाठी कढई चुलीवर ठेवून घेते. त्याच्यात आता पाणी टाकते कढईत. तर पाण्याचा अंदाज काय नसतं. पाणी तुम्ही अर्धा तांब्या जरी वतलं आणि वाटीभर साखर जरी टाकली तरी पण पाणी आटल्याशिवाय पाक येत नाही. पाण्यात काहीच ही झालं बदल झाला तर काय सुद्धा होत नाही. कमी हो जास्त हो. मी आता पाणी जवळजवळ पावशेर पाणी टाकलंय बघा. ते पाणी आटल्याशिवाय पाकच येत नाही. आता पाण्यात साखर टाकून घेते. आता हलवून घेते जरा. अशी पाण्यात साखर सगळी इरगळली पाहिजे. आणि ते साखरेला पाणी कमी पडलं की मग काय होतं, परत साखर बनते त्याची लगेच. त्याच्यामुळे पाणी जास्त टाकलं तर काय होत नाही, जास्तच पाणी टाकायचं. आता साखर हिरगळली बघा. पाणी जास्त असल्यामुळं लगेच पाणी होतं साखरेचं. पाणी कमी म्हणलं की लगेच साखर आळल्यासारखे लगेच गाठी बनतात.
त्याच्यामुळे पाणी कधी जास्त टाकायचं, काय होत नाही पाण्याने. बघा कसं पाणी उकळतंय. त्याला आता 5 मिनिटात चाचणी येते बघा. पाणी जास्त असल्यामुळे साखर लगेच विरघळली. आता हे साखरेला चाचणी येऊसवर ह्याला आता तूप लावून घेते मी पोळपोटाला आणि बेलण्याला. हे आपल्याला पोळपोटावर बनवायचे बघा. तूप लावल्यावर खाली चिटकत नाही बघा. आत निघत्यात वड्याच्या वड्या, म्हणून ह्याला तूप लावून घेते आधी. बघा आता चाचणी यायला लागली बघा साखरेला. आता पाणी आटत आलं इथे. ठीक आहे, आता लागली तार चालाय जरा. आता इथे 2 मिनिटात चाचणी. बघा आता चाचणी आली बघा. आता ह्याच्यात आपल्याला शेंगदाणा टाकून घ्यायच्यात लगेच. आता आपल्याला ही पोळपाटावर ओतून घ्यायचं बघा. हे बघा आता मस्त आता झाले. ह्याच्यावर टाकून घेते पोळपाटावर. आता ह्याच्यावर अलगद बेलन फिरून घ्यायचा. हे झाले आपली शेंगदाण्याची आणि साखरेची चिक्की तयार. कोणाकोणाला आवडली असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या खायला.